एका आगळ्या वेगळ्या विषयाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. आगळा वेगळा विषय म्हणजे सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला AI कुंडली किंवा AI जनरेटेड सगळीच कामं. AI बद्दल आपण सध्या आता इतकं ऐकतोय की AI विषयी कुतूहल पण आहे. बऱ्याच जणांना ते खूप सोपंही वाटतंय आणि बऱ्याच जणांना ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं सुद्धा वाटतंय. पण AI हे कितीही प्रगत झालं तरी काही गोष्टींसाठी आपल्याला ह्युमन रिसोर्सवरती अवलंबून राहावंच लागतं. यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुंडली. बऱ्याच जणांचे मला प्रश्न आले की AI कुंडली आम्ही बघितली किंवा AI वरून आम्ही आमच्या कुंडलीचा अभ्यास केला. पण जर तुम्ही स्वतः सुद्धा बघितलं तर AI मधनं येणाऱ्या कुंडलीची उत्तरं आणि ॲक्च्युअल ज्योतिषशास्त्रामध्ये असलेले उत्तरं या दोन गोष्टींमध्ये खूप जास्त तफावत आहे. AI कितीही प्रगत झालेलं असलं तरी त्याच्यामध्ये असलेलं एक सामान्यपण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही जेव्हा तुम्ही जवळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जर का 10 लोकांनी AI वरती जर एखादी इमेज जनरेट करायला टाकली तर ती इमेज बऱ्याचदा शब्दरचना किंवा रंगसंगती जरी बदलली तरी सुद्धा ती इमेज जवळपास 90% सारख्याच प्रमाणामध्ये येते. हीच गोष्ट तुम्ही कंटेंट रिलेटेड सुद्धा बघू शकता आणि हीच गोष्ट तुम्ही एखाद्या व्हिडिओ संदर्भात सुद्धा बघू शकता. किंवा तुम्ही जर एखादा फोटो अपलोड केला आणि त्याला तुम्ही काहीतरी वेगळं आर्ट करायला सांगितलं तर त्या संदर्भात सुद्धा हीच गोष्ट लागू होते. जेव्हा एखादा डिझायनर एखादी इमेज बनवतो तेव्हा तो त्याचा आत्मा त्याच्यामध्ये टाकतो ती इमेज सुंदर बनवण्यासाठी किंवा त्यांचा जो कंटेंट आहे तो पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करतो. AIला तुम्ही प्रश्न कितीही म्हणजे आता ह्याच्यावरती अनेक जणांचं असं उत्तर येऊ शकतात की प्रॉम्प्ट व्यवस्थित द्या किंवा त्याला तुम्ही सखोल माहिती द्या, ह्याच्या नजरेतनं तुम्ही करा, त्याच्या नजरेतनं तुम्ही करा. पण हे बरेच ट्रायल एरर केल्यानंतर आणि प्रत्यक्ष त्या गोष्टीचं क्रॉस चेकिंग केल्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ ही वेगवेगळी असते, जन्मवार वेगळा असतो, ग्रहरचना वेगळी असते, डिग्री वेगळी असते आणि ग्रहांची स्थानं सुद्धा वेगळी असतात. त्याचबरोबर तुमचं असलेलं वैयक्तिक कर्म याची नोंद ज्योतिषाकडे सुद्धा नसते आणि AIवर सुद्धा नसते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला उपाययोजना करताना त्या किती लेव्हलवर करायला पाहिजेत, त्याच्यातनं सुटण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत. एखादा उपाय केल्यानंतर एखादी व्यक्ती अगदी 2 किंवा 3 दिवसात सुद्धा त्या अडचणीमधून बाहेर येते. पण एखाद्या व्यक्तीला त्याच्यातनं बाहेर पडायला 1 वर्ष सुद्धा लागू शकतं. याचं कारण असं आहे की तुमच्या कर्माचं बॅलन्स किती शिल्लक आहे याविषयी आपल्याला खूप खोलवर जाता येत नाही. पत्रिकेमध्ये असलेल्या रचनेवरनं आपण ते उपाय डेफिनेटली करतो, पण कितपत तुम्ही मनापासून करताय त्याच्यामध्ये आमची सुद्धा आत्मीयता त्याच्यामध्ये किती आहे त्यावर बऱ्याच गोष्टीचे रिझल्ट डिपेंड असतात. त्यामुळे AI जनरेटेड कुंडलीवर विश्वास ठेवताना एकदा नाही तर 1000 वेळा विचार करा, कारण इथे भावनिक गुंतागुंत नसते. त्याचबरोबर त्या विषयामध्ये असलेला प्रत्यक्ष अनुभव यामध्ये सुद्धा फरक पडतो. त्यामुळे जर तुम्हाला कुठला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो AIच्या कुंडलीवरती डिपेंड राहून घेऊ नका. थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात आयुष्याचं मोठं नुकसान तुम्ही करू शकता.